नाद करते काय, यायलाच लागतंय, यायलाच लागतंय. सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगला असलेला एकमेव टॉपिक. नाद करते काय, यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायलाच लागतंय. आज वार शुक्रवार, सकाळनं 5 बकरी कापल्या तरी 2-7 यायलाच लागतंय. युवा उद्योजक, कापड उद्योजक ते हॉटेलवाले उद्योजक, आपल्यासाठी या गोष्टी नवीन नाहीत. ही गोष्ट आहे अशाच एका तरुणाची, ज्याने वयाच्या 25व्या वर्षी मोलाचे कार्य करत यशाचे शिखर गाठले. कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही, कोणत्याही महागड्या कॉलेजची डिग्री सुद्धा नाही. अतिशय मेहनतीने काहीतरी युनिक आणि वेगळं करायच्या जिद्दीने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सक्सेसफुल केला आणि त्याला साथ भेटली ती सोशल मीडियाची. 2019 पासून सुरुवात केली आणि माझी पहिली पान स्टॉल होतं. पान स्टॉल करत करत लॉकडाऊन पडल्यामुळे बंद केलं. रानात मग इथं आपलं काय व्यवसाय करायचा म्हणून हॉटेल व्यवसाय चालू केला. हॉटेल तिरंगा, नाद करती काय, यायलाच लागतंय, यायलाच लागतंय. अशा प्रकारच्या रील्स तुम्ही एकदा तरी बघितल्याच असतील. एखादा हॉटेल व्यवसाय सक्सेसफुल करायला हॉटेल मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग करायला MBA ची गरज नाही, या युवकाने सिद्ध करून दाखवले. 2021 साली मच्छी फेमस होती हॉटेलला. 100-150 किलो मच्छी जायची. त्यानंतर आता कुठल्या हॉटेलवर गेलं तर मच्छी चिकन असं रेग्युलर झालंय. आणि मटण पण असतं, पण कसं असतं विकत्रीचं मटण असतं, असं समोर कापून समोर असं. म्हणजे जुन्या काळात कसं होतं, आपलं देवदेव असलं की माणसं नाही बोललं तरी आवर्जून जेवायला जायचे देवावर कुठे कार्यक्रम. बार्शी रोडला असलेल्या भूम गावात यांचं हॉटेल आहे. आजूबाजूला कोणतंही शहर नाही, नाही कोणत्या फॅन्सी हॉटेलची फ्रँचायझी आहे. तरी पण या हॉटेलचे मालक सोशल मीडियावर क्लेम करतात की या हॉटेलमध्ये दिवसाचे साधारण 1500 कस्टमर जेवतात. सोशल मीडियाचा थोडं मला साथ भेटली. रोज 12-13 बोकड जातात. मी साधारणतः 1200 ते 1500 लोक दररोज जेवतो. यांचं हे हॉटेल ढवारा प्रकारच्या जेवणासाठी फेमस आहे आणि यांच्या मटण थाळीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद देखील आहे. एका थाळीची किंमत 230 रुपये. अशा रीतीने पाहिल्यास एका दिवसाचा यांचा बिझनेस आहे 3,45,000 रुपये आणि महिन्याचा 1,03,50,000 रुपये. या स्पीडने चालू राहिलं तर पुढच्या एका वर्षात शेळीला बोकड लागल की नाही माहिती नाही, पण यांना ईडी मात्र नक्की लागेल. यांच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत यांची कॉम्पिटिशन देखील आता वाढलेली आहे. थोड्याच दिवसात नाद करती का हे कोणाच आहे याच्यावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे. हॉटेल तिरंगाच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत हॉटेल भाग्यश्री, हॉटेल अंबादास, हॉटेल 7777 यांनी देखील अतिशय प्रचंड असा जोर धरलेला आहे. तरी देखील हॉटेल अलीकडं पलीकडं 1300 मतांनी आघाडीवर आहे. नाही, मी अशा जर व्हिडिओ बनवायला लागलो तर मग तेव्हाच तुम्हाला भारी वाटेल का? त्या बोल बिडवाल्यांच्या पोटावर पाय देऊ अशी तुमची इच्छा आहे का? नाद करते काय, सगळी गाणी वाजणार नावाचा काय प्रकार असतो का नाही? तुम्ही रील बघा. आपल्या हॉटेलला पुष्पभाऊ जेवायला आलते, त्यांना विचारू त्यांनी आपल्या हॉटेलला कसं काय आलते. पुष्पभाऊ तुम्ही आमच्या हॉटेलला कसं काय जेवायला? मेरे भाई ने मुझे घर से हाथ लिया और मैं ठेठ होटल अलीगढ़ पलीगढ़ को आया, तो मेरे को क्वालिटी और क्वांटिटी अच्छी लगी और आपको भी आना पड़ते. नाद करते काय, हॉटेल अलीगढ़ पलीगढ़ यायलाच लागतंय. नाद करते काय या सोशल मीडियाच्या ट्रेंड मध्ये या लहान मुलांनी देखील सहभाग घेतला, तेही पुष्पाच्या कॅरेक्टर मध्ये. लिंबाचा आणि मिरच्यांचा जर तुटवडा पडलाच तर पुष्पाच्या गळ्यातलं लिंबू आणि मिरच्या वापरा असं लोकांचं मत आहे. यांचा हॉटेल व्यवसाय आहे. ते बोकड कापतात, बोकड शिजवतात आणि इंस्टाग्रामला रील्स बनवून टाकतात आणि वरून म्हणतात नाद करती काय, यायलाच लागतंय, यायलाच लागतंय. तसंच मी पण कॉमेंट्री व्हिडिओ बनवतो, लोकांना एंटरटेनमेंट करतो, व्हिडिओ मध्ये प्रमोशन करतो. तसा प्रपंच नेट काय आमचा. सातवार शनिवार 4 बोकडाचा बेता यायलाच लागतो हॉटेल अंबादास. असं डायरेक्ट काय असेल तर हॉटेल अंबादासला जायचं. 250 रुपये अनलिमिटेड जेवण, बाजरी, तंदूर, भाकरी, त्यासाठी अशी पानं कापावं लागते. यायलाच लागतो हॉटेल अंबादास. ज्या प्रकारे यांनी बोकडं कापायला सुरुवात केली, लोकांनी मटण खायला सुरुवात केली. शेळीला दाखवायला म्हणून तरी एखादं बोकाड ठेवा म्हणजे झालं. नाही, मी काय म्हणलं, मराठी माणसाला सपोर्ट करावा म्हणून यांच्या 2 रील्स लाईक केल्या. आता दिवसभर माझ्या इंस्टाग्रामला तेवढंच चालू आहे. 7 कापली 2 बाकी, 10 कापली 4 बाकी. बाकी लोक IPLच्या मॅचेस बघतात आणि कोण जिंकतंय आणि कोण हारतंय ह्याच्यावरून भांडणं करतात आणि इकडे आमची लोक ह्यांच्यावरनं भांडते. ती आज जास्त बोकडं कुणी कापली, त्या अंबादासनं का त्या भाग्यश्रीवाल्यानं? नाहीतर हॉटेल तिरंगा आहेच 2-3 बोकडांनी आघाडीवर. हॉटेल भाग्यश्रीला आज वार सोमवार, मला यायला उशीर झालता. सकाळी 2 कापले ते मी आलो ही 5. 7चा म्हणले की रोज सकाळला 7चा येत असते. काल 14चा झालता, आज 12चा आहे. यांच्या रील्स सुरू झाल्यापासून मी कॅलेंडर मध्ये तारीख आणि वार बघायचं बंद करून टाकले. नाही, गरजच काय, यांच्या अपडेट येत राहतात. बघा, आज गुरुवार आहे आणि 12 वाजता हा व्हिडिओ आलाय. जर हा व्हिडिओ 6 वाजता आला असता तर आज गुरुवार सोबत ह्यांनी किती बोकडं कापली ह्याचा पण रिपोर्ट मी दिला असता तुम्हाला. नाद करते काय, यायला लागतं हॉटेल तिरंगा, यायलाच लागतं. आज वार शुक्रवार, सकाळनं 5 बकरी कापल्या तरी 2-7 यायलाच लागतं. या तिघांनी किती पण रील्स वर किती बोकडं कापली ह्याचा अपडेट दिला असला
तरी यांच्यातल्या एकानं पण सकाळी किती कापली ह्याचा व्हिडिओ बनवून कधीच अपडेट दिला नाही. एकाला हॉटेलवर यायला उशीर होतोय तर एखादा सकाळी बाजाराला जातोय. दुपारी येऊन 4 बोकड हातात धरणार आणि म्हणणार की सकाळी 5 कापली तीन ही 4 बाकी येते. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती कापली ती त्याचा मुंड्यासहित रिपोर्ट रील्सवर आला पाहिजे, तरच आम्हाला मान्य आहे. आमचीच कॉपी करताय, आमच्यावर गेम करताय. मग एक चॅलेंज घे, मंगळवारी 15 बकडी टांगून आणि बघून शिजून दाखव. मग म्हणतो माझी कॉपी केली नाही, तो दाखव. खूप तुटलंय, जे तुटलंय ते आपलंच आहे. अरे पण मला काय म्हणायचंय, तुमच्या दोघात कोण कोणाची कॉपी करतं हे ठरवण्यासाठी एवढी बोकडं कापायची काय गरज आहे? एखादं तरी बोकाड ठेवा शेवटपर्यंत म्हणजे झालं. एखाद्याला जर बोकडं बघून घ्यायची असतील तर आताच बघून घ्या, नाहीतर येणाऱ्या 2-3 वर्षात मला नाही वाटत की बोकडं बघायला शिल्लक राहतील. डायनासॉर सारखी ती पण नामशेष होणार आहे ती. आणि बघा हा जोक होता, नाहीतर काय लोक सिरियस होऊन कमेंट करतात हे कसं काय शक्य आहे. हॉटेल अंबादास आजवार गुरुवार सकाळची 3 संपली, आता ही 2 शिजाय टाकलेत. त्यासाठी असे गावरान मटण दावावं लागते. बाकी कोण सांगल का नाही सांगल ह्याचा काय भरोसा नाही, पण अंबादास रोज येऊन सांगतो आज वार कोणता आहे ना आज किती कापली. या अंबादासमुळे भिताडावरचं कॅलेंडर पण मी आता काढून ठेवलंय, काय गरज नाही. अंबादासच्या शर्टाच्या गुंड्यांवर एवढा ताण आलाय. अंबादास एखादं बोकाड कमी काप, पण पहिल्यांदा एक साईज वाढवून नवीन शर्ट घे. लोक म्हणते ती राहिलेलं मटण अंबादास खातोय त्याच्यामुळे गुंड्या तुटायला घालते. अरे बा, तुझे मला ट्रोल करून मोठं व्हायचं बघतोय ते कधी होत नसतं, कारण की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तू कुणाची कॉपी करतोय. बोलायला माहिती आपण काय स्ट्रगल केली. यांची भांडणं अशी चालू आहे की या 4-5 जणांचा बांधाला बांध चिकटू नये आणि उंबऱ्याला लागून हॉटेल येते. बघा असं भांडू नका. 2-4 बोकडं कमी जास्त होतील, 2-4 बोकडं कमी जास्त कापा, पण थोडंसं क्वालिटीवर पण लक्ष द्या. आताशी कुठं लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली. नाच करते काय, हॉटेल बघितलं काय, हा उगाच गर्दी होत नाही. यायला लागतं हॉटेल तिला यायलाच लागतंय, असं दाखवावं लागतंय. अजून दाखवतो इतर फक्त दुपारपासून नियोजन आहे, अजून तिकडे द्वायला चालू आहे. काय नाही मित्रांनो, आज बोकडांचा तुटवडा असल्यामुळे आज तुम्हाला ताट बघूनच समाधान मानावं लागणार आहे. उद्यापासून बोकडांच्या रील्स कंटिन्यू केल्या जातील. आज फक्त तुम्ही भांडी धुताना बघा. हॉटेल न्यू भांडगाव जत्रा एकदा मार्केट गाजवलं, आणखीन एकदा गाजवणार. 220 रुपयाला फुल जेवण किती बी खावा, एकदा यावाच लागतंय. दुसऱ्यांना एवढ्या कमी पैशात फुल जेवण द्यायच्या आधी तुम्ही स्वतः जेवण करून या, थोडासा अशक्तपणा तुमचा पण दूर होईल. ते काय आहे फुल जेवण हाफ जेवण ते काय का असं ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा तुम्ही मला हे सांगा की 90 कुणी मारली, तुम्ही का त्या शूट करणाऱ्या कॅमेरामॅनने? नक्की जुलतंय कोण तुमच्यापैकी तेच कळणं झालंय. व्हेज चांगलं का नॉन व्हेज चांगलं ह्याचा वाद एकीकडं आणि धाराशिववाल्यांचा नाद एकीकडे. एक पण बोकाड सोडायला तयार नाही. यांच्या या मार्केटिंगच्या महायुद्धात बोकडांचं अस्तित्व धोक्यात आलंय. आता त्यांच्यात पण एकदम भीतीचं वातावरण तयार झालंय आणि हे बोकडांपुरतच मर्यादित नाही राहिलं, देशी कोंबड्या पण धोक्यात आलतेत. बघा तुम्ही रील. चला आजचा गावरान कोंबड्याचा बेत जाणून घेऊ. ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं, खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. धरू का तुला तुम्ही सगळे मिळून एक गोलमेज परिषद घ्या आणि तुमच्यातला वाद मिटवा. कोण जास्त बोकडं कापतंय, कोण जास्त कोंबड्या कापतंय आणि महत्वाचं म्हणजे कोण कोणाची कॉपी करतंय हे पहिल्यांदा मिटवा. नुसतं स्टेटस टाकून काय होत नाही सेट, त्यासाठी दावणीला असं हत्यार लागतं. हॅशटॅग शेट त्याला पहिल्यांदा आधी एखादी शिर्डी दाखवा, नाही तर रील्सच्या नादात तुमचा गेम व्हायचा. आत्ताच अंड्याची बुर्जी होता राहिली. दारातलं कुत्र पण शिळी भाकर खाऊन इमानदार राखतं. तू तर आमच्या संगत फिरला, आमच्या घासातला घास खाल्ला, गद्दार निघालास. समजण्यावाले इशारा कापे. थोड्या वेळासाठी मला वाटलं की बोकडं सोडून आता कुत्री कापायला सुरुवात केली काय, पण नाही मित्रांनो, पाळलेलं कुत्रा आहे, पाळलेलं आहे, समजून घ्या. माझ्यासारखा गैरसमज होऊन देऊ नका. ही पण दिवसाचे 7-8 बोकडं कापते ते असं बघा. असो हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी होता. यांच्या प्रगतीशी आपला काही एक संबंध नाही. ना मी मटण खातो ना मी बोकडं कापतो, त्यामुळे एखादा किती बोकडं कापतो याचा मला काही एक फरक पडत नाही. आणि फरक पडूनच घ्यायचा असेल तर त्यासाठी मलाच एखादं सगळी गाणी वाजणार नावानं हॉटेल काढायला लागल. सगळी बोकडं कापणार. नाद करते काय? सबस्क्राईब करायलाच लागते, सबस्क्राईब करायलाच लागते. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काही तुझ्या रूपाची शोभा.